एक सांग का, जर गेले 30 वर्ष आम्ही BJPच्या विरोधात RSSच्या विरोधात दंड थोपटलो होतं बारामतीकरण, 30 वर्ष BJPच्या RSSच्या विरोधात आम्ही दंड थोपटलो होतं आणि त्यांच्याशी आम्ही स्ट्रगल केलं, त्यांना विरोध केला आणि ही व्यक्ती जर त्यांच्या शेजारी जाऊन बसत असेल म्हणजे त्या BJPला मतदान केल्यासारखंच आहे ना. त्याच्यामुळे त्यांना आम्ही मतदान करणार नाही. सुप्रियाताईला आम्ही 100% मतदान करू. महाराष्ट्राचा बुलंद बारामतीच्या विकासाबद्दल जे दादा बोलले, तर दादा इतके वर्ष राष्ट्रवादीमध्येच होते आणि जो काय बारामतीचा विकास झालेला आहे तो राष्ट्रवादी पक्षातर्फे आणि दादांनी केला, हे दादांनीही विसरू नये आणि बारामतीच्या जनतेनेही विसरू नये. आज जी काय बारामतीतून काय प्रतिक्रिया येत आहेत हे खऱ्या अर्थाने आदरणीय दादांनी या बारामतीचं हित डोळ्यासमोर धरून किंवा ठेवून बारामतीचा माझा नागरिक, बारामतीकर कशा पद्धतीनं सुरक्षित राहतील, बारामतीचा कसा विकास होईल याच्याकडे पाहून दादांनी घेतलेला निर्णय ही बारामतीकरांच्या हितासाठी घेतलेला निर्णय. आज बारामतीचा आपण जर विकास बघितला तर अख्खा हा देश आणि महाराष्ट्र सांगेल की विकास कोणी केला. विकासाच्या माध्यमातून दादांची नाणं आधी ठणठणीत आहे. त्याच्यामुळं विकास अगोदर करायचा असतो आणि नंतर आपलं नाणं वाजवायचं असतं. नाणं नसेल तर गाणं पण नसतं. आपलं आधी नाणं वाजलं ना मग गाणं वाजतं. तसं दादांनी काम केलेलं आहे, विकास केलेला आहे, त्याचा तुम्ही विसर पडून देऊ नका. कारण दादांनी केलेला विकास हा महाराष्ट्रातली जनता बघत असते. त्याच्यामुळं येणारा हा काळ तुम्हाला निश्चितपणाने बारामतीकर धावतील आणि उमेदवार कोण द्यायचा, काय द्यायचा दादा ठरवतील. त्यानंतर मतदान कसं करायचं आहे ही बारामतीकरांना माहिती आहे. त्याच्यामुळं दादाच्या विचाराचं ही बारामतीकर आहेत. त्याच्यामुळं निश्चितपणाने मतदान बारामतीच्या माध्यमातून दादाच्या विचाराला होईल. बारामतीकरांना दादांना संधी ही पवारसाहेबांनी 95 सालापासून दिलेली आहे आणि साहेबांशिवाय दादांचा विकास हा त्यावेळेचा निधी म्हणा काय म्हणा ते साहेबांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनानुसार बारामतीकरांसाठी मिळाले, महाराष्ट्रासाठी मिळालेले. त्यामुळं महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार. सुप्रियाताई सुळे काय प्रतिक्रिया? काय नाही, दादांचा जो म्हणतात विकास केला पण त्यांची जी राजकीय कारकिर्दी आहे ही सगळी पवार साहेबांनी घडवलेली आहे. पहिल्यापासून त्यांची घडवणूक सगळी पवार साहेबांनी केलेली आणि बारामतीला त्यांना मतदान करा हे बी पवार साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यांच्यामुळे ते आज एवढे मोठे झालेत आणि आज जे काय त्यांनी निर्णय घेतलाय त्यांची वैचारिक त्यांनी सोडून दिली, जी काही फुले शाहू आंबेडकरांनी ठरवून दिली होती ती भूमिका सोडून ते आज दुसऱ्या गटात गेलेले. बरोबर आहे, यांनी जे बोलले ते बरोबर आहे. कारण काय रिएक्शन आहे, कारण लहानपणापासून साहेबांनी त्यांना वाढवलं. साहेबांपासून जे भेटलं हे शरद पवार साहेबांकडून त्यांना भेटलेलं आहे. दादा करतात, विकास करतात हे सर्वांना महाराष्ट्राला माहीत आहे. पण हे जे शेवटच्या क्षणी दादाने जे थोडं चुकीचं केलेलं आहे की त्यांनी पवार साहेबांना सोडा नाही पाहिजे होतं आणि हे बारामतीचा विकास हा अनेक भरपूर झाला असता. आता हे 2 गट पडल्यामुळं थोडा विकासाला खूळ आलेली आहे आणि थोडं म्हणजे गटबाजी निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळं आणि काय याच्या पुढं काय बोलणं